की जोपर्यंत मी मथुरेत आहे तोपर्यंत मथुरेतल्या लोकांच्या केसाला धक्का लावू देत, पण मी जर वृंदावनात येणं जाणं ठेवलं, त्याला जर कळलं शत्रूला की याचं मन वृंदावनात आहे, तर माझ्या माघारी कधी वृंदावनाचा विध्वंस करल, म्हणून देवानं ती ओळख लपवली नाही, ओळख आणली समाजापुढं. बर जाऊ द्या. त्या काळातलं वृंदावन म्हणजे असेल किती, 5, 50, 100 घराचं गाव. देवानं जर वृंदावनातली सगळे घर उचलली असती आणि मथुरेत आणली असती तर कोणी विरोध केला असता का? शासनानं ठरवलं हिंगोली जिल्ह्यातलं एखादं छोटस गाव उचलायचं आणि हिंगोलीत आणून ठेवायचं एनटीसीत. कोणी विरोध केला असता? सत्ता आहे. पण गोपाल कृष्णानं तसंही नाही केलं. ते शक्य होतं, सत्ता देवाच्या हातात होती, देव काही करू शकत होते, पण देवानं तसं नाही केलं. वृंदावनातली माणसं मथुरेत आणलीच नाही. का आणली नाही? देवानं विचार केला की रानातलं फुल रानातच शोभून दिसते, रानातलं फुल घरी आणण्यात काही मजा नाही. बघ, वृंदावनातली माणसं वृंदावनात शोभतील, मथुरेत शोभणार नाही. वृंदावनातली माणसं मला सखा समजतात, प्राणसखा समजतात, मित्र समजतात, आणि मथुरेतली माणसं मला युवराज समजतात, राजा समजतात. उद्या जर मथुरेत महत्वाच्या मीटिंग मध्ये मी असलो, त्या मीटिंग मध्ये उद्धवासारखी, अक्रूरासारखी माणसं महत्वाच्या विषयावर चर्चा करत असली आणि त्या ठिकाणी जर पेंड्या आला आणि म्हणला कृष्णा काय बसला, चाल जाऊ पवायला, जमल? वाद होतील ना. वृंदावनातली माणसं म्हणतील